आजपर्यंत विविध प्रकारचे बंद आपण पाहिले असतील, पण येत्या 15 ऑगस्टला महाराष्ट्रात होणार आहे लाऊडस्पीकर बंद आंदोलन। कोण करते हे आंदोलन आणि कशासाठी आहे हे आंदोलन, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। येत्या 15 ऑगस्टला असणाऱ्या दहीहंडीला गोविंदांना आवडणारी आणि त्यांचा उत्साह वाढवणारी अशी गाणी डीजेवर वाजणार नाहीत। कारण महाराष्ट्रभरातील साऊंड ऑपरेटर्स 15 ऑगस्टला एक दिवसाचा बंद पुकारणार आहेत। साऊंड सिस्टम लावण्याकरता मिळवावे लागणाऱ्या परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी, पोलिसांकडून दिला जाणारा त्रास, तसंच 65 डेसिबल ही आवाजाची सध्या मर्यादा आहे, ती वाढवून मिळावी या मागण्यांसाठी लाऊडस्पीकर बंद दिवस पाळला जाणार आहे। आम्हाला 65 डेसिबलचं एक लिमिट दिलं आहे गव्हर्नमेंटनी। बट काय होतं की 100 लोक आहे आणि समजा 10,000 लोक आहे, तर 100 लोकांना जेवढा साऊंड प्रोव्हाइड झाला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत आवाज पोचला पाहिजे, किंवा 10,000 लोक आहे त्यांच्यापर्यंत जेवढा आवाज पोचला पाहिजे, तर त्या हिशोबाने आम्हाला डेसिबलची मर्यादा द्यायला पाहिजे, हे आम्हाला शासनातर्फे विनंती आहे। मी आमच्या पोटासाठी काम करतोय, लोकांना आम्ही आवाज आमचा पुरला पाहिजे, तर तेच आवाज लोकांना पुरणार नाही तर आम्ही मग काम काय करायचं? मग आज आमचं वय काय झालं? आज आमचं वय, माझं 45 वय आहे। मी या वयामध्ये काय काम धंदा काही करू शकत नाही। माझा हा व्यवसाय चालू आहे, तोच चालू आहे, साऊंड ऑपरेटरचा हा व्यवसाय चालू आहे। प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटनिंग असोसिएशन पाला ही साऊंड आणि लाईट व्यवसायात काम करणाऱ्यांची संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून हा बंद पाळला जाणार आहे। या व्यवसायावर महाराष्ट्रात 1.5 लाखांहून अधिक लोक अवलंबून आहेत। यांच्या मागण्यांबद्दल सरकारी पातळीवरून काही सकारात्मक निर्णय झाला नाही तर गणेशोत्सवात देखील लाऊडस्पीकर बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। 15 ऑगस्टला आम्ही साऊंड देणार नाहीत, त्या म्यूट करणार आहे। तो एक दिवस आम्ही म्यूट ठेवणार आहे, साऊंड देणार नाही। त्याच्यानंतरही जर आमचा पुढे जाऊन आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही गणपती, नवरात्र आमचा हा संघर्ष पुन्हा असाच चालू राहणार आहे। आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये जास्त केंद्रित करून आम्ही सर्व साऊंड असोसिएशन जवळजवळ आमचे 10 लाख मेंबर्स आहेत पालाला अटॅच झालेले आहे। 65 डेसिबल आम्हाला दिलेत। ह्या 65 डेसिबलच्या चौकटीमध्ये राहून काम होऊ शकत नाही। जेव्हा आम्ही साऊंड लावतो त्याला बूस्ट करतो तर 105 डेसीपासून तो चालू होतो, तर शेवटच्या लोकांपर्यंत जर आवाज पोचवायचा झाला तर आम्हाला आवाज थोडा मोठा करायला लागेल ना। जर आम्ही माईक नाही दिला, नुसताच असं बोलला तो, तर शेवटपर्यंत आवाज नाही जाऊ शकत ना। तर जी डेसिबलची मर्यादा आहे ना, त्याच्यातून आम्हाला मुक्तता झाली पाहिजे। राजकीय वरदहस्त असलेल्या कार्यक्रमांना पोलीस अडचणी येऊ देत नाहीत, मग इतर ठिकाणी कायद्याचा बडगा का उगारला जातो असा सवाल साऊंड व्यावसायिकांनी केलाय। कामगार आणि मालक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या सगळ्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी पालानं बंदचं हत्यार उपसलंय। आता यातून काय सिद्ध होतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।